हायड्रोजनसाठी रूल काय होता आपला, तिसरा थर्ड रूल होता हायड्रोजनसाठी, बरोबर. हायड्रोजनसाठी रूल काय थर्ड सांगतो की फॉर हायड्रोजन ऑक्सिडेशन नंबर काय असणार, +1. कधी असणार, ज्यावेळेस हा हायड्रोजन बॉन्डेड विथ नॉन मेटल म्हणा किंवा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट, आणि -1 कधी असणार, अँड ऑक्सिडेशन नंबर इज -1 कधी, बॉन्डेड विथ मेटल और लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. लक्ष द्या, आता हे काय आहे फंडा. मी 2 एक्झाम्पल घेतो. एक एक्झाम्पल फर्स्ट हे, NH3. मला एक सांगू शकता तुम्ही, नायट्रोजन आणि हायड्रोजनमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त कोणाची आहे, नायट्रोजनची आहे, माहिती आहे. कारण पिरियडिक टेबलमध्ये काय असतं, फ्रॉम लेफ्ट टू राईट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीज होते. मग होतं काय, हा नायट्रोजन या बॉन्डमधील जो एक इलेक्ट्रॉन आहे तो स्वतःकडे खेचणार, इकडं मान्य. सेम इथून एक खेचणार, इथून एक खेचणार. मग या हायड्रोजनवरती चार्ज कुठला येणार, +1. इथं कुठला येणार, याच्यावरती +1. आणि या हायड्रोजनवरती 3 निगेटिव्ह येणार, मान्य. मग या इथं हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे, +1 आहे. हा कधी +1 आहे, ज्यावेळेस हा हायड्रोजन कोणासोबत अटॅच आहे, नायट्रोजनसोबत. म्हणजे हा नायट्रोजन काय आहे, एक नॉन मेटल आहे, किंवा तो एक हायड्रोजनपेक्षा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. त्यामुळं हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर काय असणार, +1. आणखीन एक एक्झाम्पल, H2O. हे H2O मध्ये काय असणार, हा ऑक्सिजन, हा हायड्रोजन आणि हा एक हायड्रोजन. दोघांपैकी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त कोणाची आहे, ऑक्सिजनची आहे. मग हा ऑक्सिजन काय करणार, इकडे एक इलेक्ट्रॉन इकडून खेचणार, इकडून एक खेचणार. याच्यावरती चार्ज -1, हा -1, आणि याच्यावरती +1. म्हणजे इथं हायड्रोजनवरती ऑक्सिडेशन नंबर चार्ज किती आहे, +1 आहे. हा कधी असणार +1, ज्यावेळेस तो कोणासोबत अटॅच पाहिजे, अधातू, नॉन मेटल किंवा एखाद्या मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह सोबत. आणि हा -1 कधी असणार ते लक्ष द्या, ज्यावेळेस हा हायड्रोजन एखाद्या मेटलसोबत असणार, NaH. सोडियम काय आहे, एक मेटल आहे. कोण आहे, अल्कली मेटल म्हणतात ना, हा मेटल आहे. मग मला सांगा, सोडियम आणि हायड्रोजनमध्ये त्या सोडियमवरती चार्ज कुठला असतो माहिती आहे, +, आणि हायड्रोजनवरती चार्ज कुठला येईल, बघ हायड्रोजनवरती चार्ज कुठला येईल, निगेटिव्ह येईल. कुठला येईल, निगेटिव्ह. त्यामुळं ज्यावेळेस हायड्रोजन एखाद्या मेटलसोबत अटॅच असेल, त्यावेळेस हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर किती असतो, -1. म्हणजेच काय असणार, एक स्टार करून पॉईंट लिहा, इन मेटल हायड्राइड ऑक्सिडेशन नंबर ऑफ हायड्रोजन इज -1. काय असणार, -1. समजते इथंपर्यंत, कॉपी करू शकता. ओके, 3 रूल झाले आपले. फोर्थ रूल ऑक्सिजनसाठी आहे, तोही महत्त्वाचा आहे. ओके, फोर्थ रूल महत्त्वाचा आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. फोर्थ रूल आहे, जो ऑक्सिजन आहे, O2 म्हणत नाही मी, कोण म्हणतो, फक्त O. ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम. ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर किती असतो, -2. किती असतो,
-2 ऑक्सिडेशन नंबर असतो ऑक्सिजनचा. 3 अपवाद आहेत, एक्सेप्शन्स आहेत. ते एक्सेप्शन्स काय आहेत ते लक्ष द्या. एक असतं आपल्याकडं परऑक्साईड. काय असतं? परऑक्साईड. परऑक्साईड कोणाला म्हणायचं की ज्या ठिकाणी हा बॉन्ड असतो, ऑक्सिजन ऑक्सिजन लिंकेज, आणि हा ऑक्सिजन इकडे एक आणि इकडे कोणाला तरी अटॅच असायला पाहिजे, OO. मग परऑक्साईडमध्ये ऑक्सिजन आहे, मग परऑक्साईडमध्ये ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर विचारतात. काय विचारतात? जनरली काय आहे ऑक्सिडेशन नंबर ऑक्सिजनचा? -2 आहे. पण अपवाद 3 आहेत. एक परऑक्साईड. परऑक्साईडमध्ये आपण एक एक्झाम्पल घेऊयात H2O2चं. कोणाचं? काय म्हणतात त्याला माहिती आहे? हायड्रोजन परऑक्साईड. काय हा? आता याचं स्ट्रक्चर बघा. हे झालं H2O2. आता मला सांगू शकता या हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त कोणाची आहे? ऑक्सिजनची आहे. मग इथं जो इलेक्ट्रॉन आहे हा इलेक्ट्रॉन हा ऑक्सिजन खेचणार, त्याच्यामुळे इथे कुठला चार्ज येणार? निगेटिव्ह. आणि या हायड्रोजनवरती चार्ज कुठला येणार? पॉझिटिव्ह. या इकडं ऑक्सिजन आणि हायड्रोजन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त कोणाची आहे? मग इथला जो हा इलेक्ट्रॉन आहे एक, हा इलेक्ट्रॉन इकडं हा हायड्रोजन ऑक्सिजन स्वतःकडे खेचणार. किती चार्ज येणार याच्यावरती? -1. याच्यावरती काय येणार? +1. बरं. आता मला सांगा हा ऑक्सिजन इथं इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर होईल का? नाही होणार, कारण दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय आहे? सेम. इम्पॉर्टंट आहे काय सांगतो आहे का? परऑक्साईड, कुठं? परऑक्साईड किंवा हायड्रोजन परऑक्साईडमध्ये एका ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर किती येतो आहे? -1. किती येतो? -1. मग इथं असं लिहू शकतो मी, याच्यावरती एक मायनस चार्ज आहे आणि याच्यावरती एक मायनस चार्ज आहे. बरोबर? समजतं? जर तुम्हाला प्रश्न विचारला परऑक्साईडमध्ये ऑक्सिडेशन स्टेट किती असणार मग ऑक्सिजनची? -1. दॅट इज इन परऑक्साईड ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज -1. समजतं? आणि आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट, हे केमिकल बॉन्डिंगमध्ये आम्ही घेतो 11th परऑक्साईडला असंही रिप्रेझेंट करतात. इथं लिहितो मी परऑक्साईडला. किती ऑक्सिजन आहेत? हे 2 आहेत. O2. द टोटल निगेटिव्ह चार्ज किती झाले इथं? 2 निगेटिव्ह झाले. मग असं लिहितात O2 -2 परऑक्साईड आयॉन. समजतं इथंपर्यंत? नेक्स्ट आणखीन याच्यामध्ये एक अपवाद आहे. एक असतं सुपर ऑक्साईड. काय असतं? सुपर ऑक्साईड्स. सुपर ऑक्साईडला असं रिप्रेझेंट करतात O2 मायनस. काय असतं सुपर ऑक्साईड? ही एस ब्लॉकमध्ये आहे. 11th स्टँडर्डमध्ये एस ब्लॉक जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये सुपर ऑक्साईड असतात. ते सुपर ऑक्साईड म्हणजे ग्रुप फर्स्टमध्ये 3 एलिमेंट आहेत की जे सुपर ऑक्साईड तयार करतात. एक असतं पोटॅशियम सुपर ऑक्साईड. पोटॅशियम सुपर ऑक्साईड KO2. एक असतं रुबिडियम सुपर ऑक्साईड RbO2. आणि एक असतं सीझियम सुपर ऑक्साईड. हे असतात सुपर ऑक्साईड. मग सुपर ऑक्साईडमध्ये तुम्हाला चार्ज ऑक्सिडेशन नंबर कोणाचे करतात? ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर विचारतात सुपर ऑक्साईडमध्ये. तर लक्ष द्या, जर इथं जर तू बघितला इथून तर ऑक्सिजनवरती येतो -1 चार्ज. थोडं लक्ष द्या, तो एक बेसिक कन्सेप्ट सांगतो मी. पोटॅशियमवरती चार्ज कुठला असतो? पॉझिटिव्ह असतो. रुबिडियमवरती पॉझिटिव्ह 1. बरोबर? मी काय करतो, हायड्रोजन पोटॅशियम हटवतो. पोटॅशियम हटवला, शिल्लक काय राहिलं? फक्त O2 राहिलं. मी काय हटवलेलं आहे? पोटॅशियम.
आणि त्याचबरोबर पोटॅशियमवरचा पॉझिटिव्ह चार्ज हटवलेला आहे. किती पोटॅशियम हटवलेत मी इथून? एक पोटॅशियम हटवला. एका पोटॅशियमवरती पॉझिटिव्ह चार्ज किती? +1. त्यामुळं होतं काय, या O2 वरती येतो -1 चार्ज. काय येतो? -1 चार्ज. सेम इथं काय येईल? O2 मायनस. सेम इथेही काय येईल? O2 मायनस. मला इथं सांगू शकता आता तुम्ही, इथं किती ऑक्सिजन आहेत? 2 ऑक्सिजन आहेत. 2 ऑक्सिजनवरती निगेटिव्ह चार्ज किती आहे? 1 आहे. मग एकावर किती येईल? 2 ऑक्सिजनवरती किती निगेटिव्ह चार्ज आहेत? 2 ऑक्सिजन आहेत इथं. 2 ऑक्सिजनवरती निगेटिव्ह चार्ज किती आहे इथं? 1. मग एकावर किती येईल? अर्धा. बरोबर आहे ना? अर्धाच येईल. देअर दॅट इज एका ऑक्सिजनवरती किती असणार? -½ समजतं. दॅट इज ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इन सुपर ऑक्साइड इज -½ महत्त्वाचा पॉईंट आहे. परऑक्साईडमध्ये किती असतो? -1. आणि सुपर ऑक्साईडमध्ये किती असतो? -½ समजतं इथंपर्यंत? कॉपी करा. ओके. एक लास्ट ऑक्सिजनसाठीच आहे अपवाद. महत्त्वाचं आहे, हे इम्पॉर्टंट आहे. थर्ड, ऑक्सीफ्ल्युराइड्स. काय असतो? ऑक्सीफ्ल्युराइड्स. बरं, तुम्हाला हे माहिती आहे का? जो आपला पिरियॉडिक टेबल आहे, पिरियॉडिक टेबलमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सर्वात जास्त कोणाची आहे? मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट कोणता आहे? फ्ल्युरिन. कोणता आहे? सर्वात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जर कोणाची आहे तर फ्ल्युरिनची असणार. मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कोण असणार? मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह फ्लोरीन. आणि फ्लोरीनच्या नंतर येतो ऑक्सिजन. कोण येणार? ऑक्सिजन. लक्ष द्या. एक कंपाऊंड आहे ऑक्सीफ्ल्युराइड्समध्ये O2F2. हे काय आहे? O2F2. मला सांगा, हे O2F2 H2O2 सारखं दिसतं. मग H2O2 कशाचं एक्झाम्पल आहे? परऑक्साईडचं. मान्य आहे. मग हे O2F2 देखील परऑक्साईडचं उदाहरण असायला पाहिजे. बरोबर. तुम्हाला डायरेक्ट प्रश्न विचारतात, विच ऑफ द फॉलोइंग इज परऑक्साईड? एक H2O2 ही असतं आणि एक O2F2 ही असतं. तर O2F2 तुम्हाला जरी वाटत असेल H2O2 सारखं असेल तर हे परऑक्साईड नसतं. का परऑक्साईड नसतं ते ऐका. हे O2F2 मध्ये अशा प्रकारे असणार. हे ऑक्सिजन, हा ऑक्सिजन, हा एक फ्ल्युरिन आणि हा एक फ्ल्युरिन. इम्पॉर्टंट आहे, लक्ष द्या. H2O2 मध्ये हा बॉन्ड होता, ऑक्सिजन सिंगल बॉन्ड ऑक्सिजन. आणि तुम्हाला मी काय सांगितलं होतं, ज्याही ठिकाणी ऑक्सिजन सिंगल बॉन्ड ऑक्सिजन असणार तिथं काय असणार? परऑक्साईड असणार. बरोबर. मग हेही काय असायला पाहिजे? परऑक्साईड. म्हणजे परऑक्साईड नसतं. का नसतं ते ऐका. ऑक्सिजन आणि फ्ल्युरिन यांच्यामध्ये एक सिंगल बॉन्ड दिसतोय. या दोघांपैकी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त कोणाची आहे सांगू शकता? फ्ल्युरिनची आहे. मग हा फ्ल्युरिन काय करणार? इथला जो इलेक्ट्रॉन आहे तो याच्याकडे खेचणार असा. मग या फ्ल्युरिनवरती चार्ज कुठला येणार? -1. आणि ऑक्सिजनवरती चार्ज कुठला येणार? +1. सेम हा फ्ल्युरिन देखील याच्याकडून काय करणार? इलेक्ट्रॉन खेचणार. याच्यावरती काय येणार? -1. याच्यावरती काय असणार? +1. मग मला सांगा, मी परऑक्साईडमध्ये ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर किती सांगितला होता?
-1 सांगितला होता, पण इथं येतो किती +1. मग हे परऑक्साईड असेल का? नाही, हे असणार ऑक्सीफ्ल्युराइड्स. काय असणार? ऑक्सीफ्ल्युराइड्स. इम्पॉर्टंट आहे. O2F2 मध्ये O2F2 मध्ये जरी ऑक्सिजन सिंगल बॉन्ड जरी असेल तरी हा परऑक्साईड नाही. दॅट इज ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज किती असणार इथं? +1. इम्पॉर्टंट आहे. आणखी एक एक्झाम्पल याच्यामध्येच OF2. OF2 मध्ये काय असणार? हा ऑक्सिजन, हा फ्ल्युरिन, हा फ्ल्युरिन. हा एक इलेक्ट्रॉन खेचणार, हा एक इलेक्ट्रॉन खेचणार, बरोबर. याच्यावरती चार्ज -1 याच्यावरती किती येईल? +2. काय येईल? +1 म्हणजेच किती? +2. दॅट इज +2. हे डायरेक्ट प्रश्न आहेत, विचारतात. समजतं? हे झालं ऑक्सिजनसाठी. ऑक्सिजनचा जनरली ऑक्सिडेशन नंबर काय असतो? -2 असतो, मान्य आहे. पण अपवाद काय काय आहेत? एक फर्स्ट इथे लिहितो मी आणखीन एक वेळा. एक आहे परऑक्साईड, दुसरं काय आहे? सुपर ऑक्साईड, आणि लास्ट ऑक्सीफ्ल्युराइड्स. ऑक्सीफ्ल्युराइड्समध्ये 2 एक्झाम्पल लक्षात ठेवा. याच्यामध्ये किती येतो ऑक्सिडेशन नंबर? -1. याच्यामध्ये किती येतो? -1/2. आणि याच्यामध्ये किती येतो? +1 अँड +2. काही इथं +1 आलं ना ऑक्सीफ्ल्युराइड्समध्ये? +2. समजतं? कॉपी करू शकता. ओके, 4 रूल झालेत आपले. आणखीन 1-2 रूल आहेत, ते डिस्कस करूयात आणि नंतर थांबूयात आपण. फिफ्थ, जनरली सर्वसाधारणपणे जे हॅलोजन्स आहेत, कोण? हॅलोजन्स. ऑक्सिडेशन नंबर ऑफ हॅलोजन्स. हॅलोजन्स कोण कोण असतात? राईट, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. यांचा ऑक्सिडेशन नंबर जो आहे, ऑक्सिडेशन नंबर ऑफ हॅलोजन्स फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन इज -1. किती असतो? मी याच्या अगोदर ती F2Cl2 Br2 आणि I2 म्हणलो होतो, त्यांचा किती होता ऑक्सिडेशन नंबर? 0. पण इथं F- Cl- Br- आणि I- यांचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे? -1. समजतं? हे कधी असणार? व्हेन बॉन्डेड विथ when bonded with less electronegative atom. For example, HCl. क्लोरीनचा ऑक्सिडेशन नंबर इथे किती येईल? मला सांगा, क्लोरीन आणि हायड्रोजनमध्ये इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी कोणाची आहे आणि जास्त कोणाची आहे? हां, कमी हायड्रोजनची आहे आणि जास्त कोणाची आहे? क्लोरीनची आहे. बघा, क्लोरीन काय का इकडे इलेक्ट्रॉन खेचणार, किती चार्ज येईल इथं? याच्यावरती किती येईल? मग हॅलोजनची ऑक्सिडेशन स्टेट किती असते? इथं -1 आली. कधी? ज्यावेळेस आहे हॅलोजन कोणासोबत अटॅच पाहिजेत? लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. समजतं? तर सपोज मी तुम्हाला असा प्रश्न दिला, ClO2, याच्यामध्ये काय आहे? क्लोरीन, हा ऑक्सिजन आणि हा ऑक्सिजन. इथं काय येईल? मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे? क्लोरीन आणि ऑक्सिजनपैकी ऑक्सिजन, कारण सर्वात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी फ्लोरीनची आहे. नंतर कोणाची आहे म्हणून सांगितलं होतं? ऑक्सिजनची. त्यामुळे हा ऑक्सिजन इकडे इलेक्ट्रॉन खेचणार, हाही इकडे खेचणार. याच्यावरती -1, याच्यावरती -1, याच्यावरती किती येणार? +2, कारण याच्यामुळं -1 +1, याच्यामुळं +1. समजतं? हे इम्पॉर्टंट थोडंफार आहे हे,
5th पॉईंट इथे लिहितो मी अँड वायसे वर्सा किंवा हे राहू द्या, हा पॉईंट सोडा, हा पॉईंटमध्ये इथंपर्यंतच राहू द्या. -1 ऑक्सिडेशन नंबर कधी असणार, ज्यावेळेस हा एखाद्या लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमशी कनेक्ट असणार. कोण? हॅलोजन्स. समजते इथंपर्यंत? हे एक अपवाद आहे हे सुद्धा, कारण ते दोघांपैकी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त. मी काय सांगितलं तुम्हाला अगोदरच, ऑक्सिडेशन नंबर कशाचा खेळ आहे म्हणून सांगितलं मी. गेम कशाचा आहे? इलेक्ट्रोनिगेटिव्ह. ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त, तो इलेक्ट्रॉन तेवढेच जास्त खेचणार, त्यामुळे त्याच्यावरती चार्ज कुठला येणार? निगेटिव्ह. समजते इथंपर्यंत? हा झाला 5th रूल. एक लास्ट एक रूल राहतो आपला, कॉपी करा तुम्ही. लास्ट रूल 6. ऑक्सिडेशन नंबर फॉर रॅडिकल्स. ऑक्सिडेशन नंबर कोणासाठी असायला पाहिजे इथं? रॅडिकल्स. त्या अगोदर तुम्हाला काय माहिती असणं गरजेचं आहे? रॅडिकल्स म्हणजे काय, बरोबर? रॅडिकल्स ऐका, रॅडिकल्स म्हणजे काय असतं की असा कुठलाही ॲटम, काय सांगतो मी, कुठलाही ॲटम किंवा ॲटमचा ग्रुपही असू शकतो. का असू शकतो? ॲटमचा ग्रुप, परंतु त्यांच्यावरती कुठला तरी चार्ज असायला पाहिजे. मग तो पॉझिटिव्ह असू द्या किंवा निगेटिव्ह. फॉर एक्झाम्पल F- ॲटम आहे फ्लोरीन, त्याच्यावरती एक निगेटिव्ह चार्ज आहे, याला म्हणायचं रॅडिकल. किंवा हे असं NO3-. नायट्रोजन आणि 3 ऑक्सिजन आहेत, एक ग्रुप आहे, त्याच्यावरती चार्ज कुठला आहे? निगेटिव्ह. यांना आपण काय म्हणतो? रॅडिकल्स. रॅडिकलची डेफिनेशन काय असणार? स्पीसीज किंवा असं लिहायला, ॲटम्स ऑर ग्रुप ऑफ ॲटम्स हॅविंग नेट चार्ज आर कॉल्ड रॅडिकल्स. रॅडिकल्स कोणाला म्हणायचं? मग ॲटमही असू शकतो किंवा ॲटमचा ग्रुपही असू शकतो की ज्यांच्यावरती कुठला तरी चार्ज असायला पाहिजे, त्याला आपण काय म्हणतो? रॅडिकल. समजतं इथंपर्यंत? आता याचे एक्झाम्पल्स महत्त्वाचे आहेत, ते एक्झाम्पल डिस्कस करूयात आपण. आता जो मी पॉईंट घेणार रॅडिकल्सचा, तो पूर्ण तुम्हाला थ्रूआउट केमिस्ट्री कामाला येणार, पूर्ण केमिस्ट्रीमध्ये. दिली तुम्ही रॅडिकल्स, त्या रॅडिकल्सचं नाव आणि त्यांच्यावरती जो चार्ज आहे तो चार्ज लिहितो. चार्ज म्हणा किंवा यालाच ऑक्सिडेशन नंबर म्हणतो आपण. F-, Cl-, Br-, आयोडीन-. ॲटम आहे, चार्ज आहे, याला म्हणतात फ्ल्युराईड. काय म्हणतात? फ्ल्युराईड. दुसरं काय असणार मग? क्लोराईड. थर्ड ब्रोमाइड. लास्ट आयोडाईड. मला सांगू शकता तुम्ही फ्ल्युराईडचा ऑक्सिडेशन नंबर किती असणार? -1. चार्ज दिसतो ना, मायनस आहे ना, ऑक्सिडेशन नंबर किती असणार इथं? ब्रोमाइडचाही काय असणार? सॉरी, क्लोराईडचा काय असणार? ब्रोमाइडचा, आयोडाईडचा -1. समजतं इथंपर्यंत? नेक्स्ट S2- दिसतं नाही? दिसतं काय? S2-. याला म्हणतात सल्फाईड. काय म्हणतात याला? सल्फाईड. चार्ज किती असते सल्फाईडचा? ऑक्सिडेशन नंबर S2- असं लिहितो. किती असणार? -2. किती असणार सल्फाईडचा चार्ज? -2. कॉपी करायची तुम्ही, जागा अपुरी पडते. ओके.
तो स्टेबल कंटिन्यू राहू द्या. रॅडिकल, त्याचं नाव आणि ऑक्सिडेशन नंबर. इथंपर्यंत दिसतं तो ओके. N3 मायनस N3 मायनस खाली N3 मायनस हे एक असतं N3 मायनस. समजून घ्या फरक हा. N3 मायनस आणि हेही काय आहे N3 मायनस. कन्फ्यूज व्हायचं नाही. याला म्हणतात नायट्राइड. काय म्हणतात त्याला? नायट्राइड. आणि याला म्हणतात अझाईड. काय म्हणतात त्याला? अझाईड. मग नायट्राइडवरती जर तुम्हाला चार्ज विचारला तर चार्ज ऑक्सिडेशन नंबर किती असणार नायट्राइडचा? -3. आणि अझाईडचा काय असणार? -1. समजतं इथपर्यंत? नेक्स्ट हे बघा, हा CN आहे, CN मायनस, याला म्हणतात सायनाईड. काय म्हणतात त्याला? हां, सायनाईडचा ऑक्सिडेशन नंबर किती असेल मग? -1. ठीक आहे. काय चेंज केला मी? अगोदर N घेतलं तर NC मायनस. हे काय आहे? हे याला म्हणतात आयसोसायनाईड. काय म्हणतात त्याला? आयसोसायनाईड. किती असणार ऑक्सिडेशन नंबर आयसोसायनाईडचा? -1. समजतं? नेक्स्ट SCN मायनस, याला म्हणतात थायोसायनेट. काय म्हणतात त्याला? किती ऑक्सिडेशन नंबर? -1 म्हणायचं. बरं, हा काय असेल मग? रिव्हर्स केलो ना NCS. याला म्हणतात आयसोथायोसायनेट. ऑक्सिडेशन नंबर -1. समजतं? ठीक आहे. हे बघा, हा असणार SO3 मायनस. नंतर असणार, दिसतं ना इथंपर्यंत, SO4 मायनस. ह्या SO3 मायनसचं नाव काय असतं माहिती आहे? सल्फाईड. काय असतं? आणि हा जो आहे तो असतो सल्फेट. कोण असतो? मग सल्फाईडवरती सल्फाईडचा ऑक्सिडेशन नंबर किती असणार? -2. आणि सल्फेटचाही किती असणार? क्लिअर आहे इथंपर्यंत? हा एक असतो NO2 मायनस आणि एक काय असतो NO3 मायनस. याला म्हणतात नायट्राइट. काय म्हणतात त्याला? नायट्राइट. आणि याला म्हणतात नायट्रेट. एक आहे नायट्राइट आणि एक आहे नायट्रेट. मग नायट्राइटचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे? -1. आणि नायट्रेटचा किती आहे? -1च. -1. याचाही किती असणार? -1. नेक्स्ट C2O4 मायनस. C2O4 याला म्हणतात ऑक्झॅलेट. काय म्हणतात त्याला? ऑक्झॅलेट. याचा ऑक्सिडेशन नंबर किती असणार? -2. राईट. आणखीन कुठले राहतात? हां, महत्त्वाचं S2O3 मायनस. S2O3 मायनस याला म्हणतात थायो. मी काय गलती केली काय? हां, ह्याला म्हणतात थायो सल्फेट. काय म्हणतात त्याला? थायो सल्फेट. S2O3 मायनस. किती आहे ऑक्सिडेशन नंबर याचा? -2. बरोबर. एक आहे S4O6 मायनस. S4O6 मायनस याला म्हणतात टेट्रा थायोनेट. काय म्हणतात त्याला? टेट्रा थायोनेट. सांगा टेट्रा थायोनेटचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे मग? -2.
आणि एक आणखीन NO2 नायट्राइट झालं. कॉपी करा हे. हे सर्व तुम्हाला यायला पाहिजे. आता इम्पॉर्टंट आहे ते. दीज आर ऑल इम्पॉर्टंट रॅडिकल्स. हे 12th मध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला एक कोऑर्डिनेशन कंपाऊंडमधून चॅप्टर आहे. कोऑर्डिनेशन कंपाऊंड माझं आय थिंक यूट्यूबलाही ते लेक्चर आहे माझं, त्यामध्ये हे मी डिस्कस केलेलं आहे. आणखीन कुठले राहतात हे महत्त्वाचे आहेत. ClO मायनस, ClO2 मायनस, ClO3 मायनस, ClO4 मायनस. लक्ष द्या, याला म्हणतात क्लोरेट, सॉरी याला म्हणतात क्लोराईट. काय म्हणतात याला? क्लोराईट. याला म्हणतात क्लोरेट आणि याला म्हणतात परक्लोरेट आणि याला म्हणतात हायपोक्लोराईट. काय म्हणतात? हायपोक्लोराईट. सर्वांचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे इथं? -1. जर तुम्हाला प्रश्न विचारला, काय प्रश्न विचारला? परक्लोरेट आयॉन कोण आहे? हा. क्लोरेट कोण आहे? हा. हा. आणखीन 2 महत्त्वाचे आहेत, लिहा. एक आहे MnO4 2 मायनस आणि एक आहे MnO4 मायनस. काय फरक आहे दोन्हीमध्ये? चार्ज. MnO4 2 मायनसचं नाव असतं मॅग्नेट आयॉन. काय असतं? आणि याला म्हणतात परमॅग्नेट आयॉन. मला सांगा, मॅग्नेट आयॉनचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे? -2 आणि याचा किती आहे? -1. आणखीन एक असतं CrO4 2 मायनस. काय असतं? CrO4 2 मायनस आणि दुसरं असतं Cr2O7 2 मायनस. याला म्हणतात डायक्रोमेट आणि याला म्हणतात क्रोमेट. समजतं? हे झालं क्रोमेट आयॉन, हे झालं डायक्रोमेट आयॉन. समजतं इथंपर्यंत? हे झालं रॅडिकलच्या बाबतीत. आणखीन एक 2 पॉईंट आहेत ते NH4+. याला काय म्हणतात माहिती आहे? याला म्हणतात अमोनियम आयॉन. काय म्हणतात? अमोनियम आयॉन NH4+. आणि हा NO+. याला म्हणतात नायट्रोसिल. काय म्हणतात त्याला? नायट्रोसिल किंवा नायट्रोसिलच म्हणतात, नायट्रोसिल. हे झालं रॅडिकल्सच्या बाबतीत. समजतं इथंपर्यंत? तर हे का महत्त्वाचं होतं आहे का? पुढं आपल्याला ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट करावा लागतो. ज्यावेळेसही कधी आपण ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट करू आणि त्यावेळेस जर एखादा रॅडिकल आला, कोण आला? रॅडिकल, तर त्या रॅडिकलला आपण एक ग्रुप समजतो. एक ग्रुप. किंवा सपोज तुम्हाला असं विचारलं कोणी SCN, तर आपण असं कन्सिडर करायचं नाही याच्यामध्ये सल्फर, कार्बन आणि नायट्रोजन हे वेगवेगळे आहेत. हे यांचा ग्रुप आहे असं समजायचं. काय समजायचं? यांचा ग्रुप आहे. सेम एक CN जर आला, सपोज CN- आणि जर तुम्हाला मी सपोज प्रश्न विचारला, इथं CNचा ऑक्सिडेशन नंबर काय असणार? -1. हा जो -1 असतो तो या दोघांसाठी गृहीत धरला जातो, या तिघांसाठी.
जेही काही ॲटम्स आहेत त्यांच्यासाठी कॉमन असतो तो. समजतं इथंपर्यंत? वी विल स्टॉप हिअर.